सुंदर मनोरंजन आणि अगदी कमी वेळामध्ये आपली प्रार्थना भजन रूपाचा अभंग 1 तासामध्ये सादरीकरण केलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. वेळेचं महत्त्व त्यांना कळतं याची प्रचिती आज मला मिळाली. पवार बुवा धन्यवाद. अतिशय सुंदर प्रार्थना भजन रूपाचा अभंग. पवार बुवा, लॉटरीची तिकीट मी काढलेली नाही, तुमका लागतली. तुम्ही नाही काढू का? सोन्याचा नाणा ज्यांका लागताला ते भाग्यवान, त्यांचं अभिनंदन. पण बुवा, या सोना बिना शाश्वत नाही. तुमच्या अंगावरचा आणि माझ्या अंगावरचा जा काय असताना त्या शेवटी जाताना काढून ठेवतले. फक्त खाली आता आया है, खाली आता जाएगा. रिकामी लो उघडे येलो आणि उघडेच जाणार. त्याच्यामुळे माझा माझा यमाचा खाजा. ती 4 ब्रेसलेट असू दे ना, ते 4 अंगठे असू दे ना, ते 4 चैनी जाताना देऊन जाऊ घेऊन घेतले. म्हणून बुवा एक गाणं म्हणतो आणि खाट घाला. खाट कोण घालता? मी काय हिंस प्राणी वाचतोय तुमका? खाट घालणारो मी माणूस. मी सर्वांना सांभाळून घेणारा बुवा. बुवा, या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 90 तरुण बुवा सुद्धा माझ्या जोडीला असतात आणि त्यांना सांभाळून मी बारी करण्याचा प्रयत्न करतो. मी कधी अहमपणात गर्वात कधीच आयुष्यात गेलो नाही आणि जाणार पण नाही. जे खाट घालणारे ते वाघ आणि आम्ही त्याच्यात मोडत नाही. पंच आता हॅलो पंच काढा. आता पडला तो चुको बरा देव. हॅलो, आता बरोबर आहे. सुंदर बुवा. म्हणून बुवा, माझा माझा यमाचा खादा. कुछ खोकर पाना है, कुछ पाकर खोना है. जीवन का मतलब जो आना और जाना है, एक प्यार का नगमा है. हेच आपलं जीवन आहे बुवा. ह्या केलं मी ता केलं. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे तुम्ही वागून दाखवा, त्यांचे गुण स्वाधीन करा, आचरणात आणा. या आम्ही सांगापुरता ठीक आहे, पण प्रत्यक्षात आपल्यात खरं. शिवाजी महाराजांनी असे काय ब्रेसलेटा घालून दाखवल्या नाही काय लोकांना? म्हणजे तुमका सांगत नाही. देवाचे देण आमच्याकडे गव्हर्नमेंट माणसं, माझी बायको कामागा बुवा सांगतं. बुवांका पेन्शन मिळता, पैसो येता. बुवा, ह्या प्रारब्धाच्या गोष्टी आहेत. भगवंताने तुमका दिल्यानंतर माका दिल्या नाही आणि माका दिल्यानंतर तुमका दिल्या नाही. काही गोष्टी समान आहेत. अपवाद या लक्षात ठेवा बुवा. त्याच्यासाठी जीवन आपलं कसं आहे हे या गाण्यामधून सांगतो बुवा. आणि लोके बुवांचा वाढदिवस मी विसरणार नाही. गजेराच्या माध्यमातून त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देणार आहे. कारण लोके बुवा म्हटल्यानंतर गुंडू सावंत, लोके बुवा, विनोद चव्हाण हे कंटिन्यू मार्केटला सध्या फॉर्म मध्ये असणारे संजय पवार बुवा. त्याच्यामुळे त्यांना आम्ही नाही सर नाव विसरत नाही कधी बुवा लोके बुवांका. कारण माणूस सरळ बोलणार रोग बायठो, मनात काय नाही. म्हणून बुवा आपल्या जीवनाबद्दल हे गाणं सांगतो, ऐका. काळी दोन कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है. जीवन का मतलब जो आना और जाना है, एक प्यार का नगमा है. एक प्यार का नगमा है.
कहानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है, एक प्यार का नगमा है। कुछ खोकर पाना है, कुछ पाकर खोना है, जीवन का मतलब जो आना और जाना है, एक प्यार का नगमा है, मौजों की कहानी है, एक प्यार का नगमा। व हे जीवन आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण केलात तुम्ही। छत्रपती छ म्हणजे 36 हत्तीचा बळ असणारे, त्र म्हणजे त्रस्त मोगलाना करणारे, प म्हणजे पतित पावन, ती म्हणजे तिरस्कार न करणारे। शिवाजी शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणिज्य आणि तेज, जी म्हणजे जिजाऊचा पुत्र, महाराज म म्हणजे महानतेचा कळस, हा म्हणजे हार न मानणारा, रा म्हणजे राज्याचा हितचिंतक, आणि ज म्हणजे जनतेचा राजा, तो माझा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज। बुवानी बराच काय बोललेला। बुवा ही भांडूपची नगरी आहे, तुमका वाटता लय बोलल्यामुळे काहीतरी वावा करतले, अशातला भाग नाही। बोलता कोण जास्त, बोलता कोण ज्याच्याकडे भजन नसेल तो बोलता, ह्या माता तुम्ही आहे। बुवा तुमच्याकडे भजन आहे, जसं मला माका सांगताच तुम्ही की तो शब्द बुवा वापरू नका, नक्कीच वापरायचं नाही, वापरणार बुवा मी याच्याकडून पाळणार, मी मान्य करणारा बुवा आहे, माझा ताच बरोबर मी म्हणता येता नाही, पण बुवा ज्याच्याकडे भजन असतं तो जास्त बोलत नाही, ज्याच्याकडे भजन नाही ना तो जास्त बोलतात। ज्याची बॉडी आहे तो कधी अंगार लावतो नाही दुसऱ्याच्या मारामारी, पण त्याची हाडाची काढा होत ना तो दुसऱ्याक मारूक धावतो। एक उदाहरण, आणि तो सांगतो सोडा नका, सोडा नका, असो असताना तो अंगार घातलो धावान, सोडा नका। ते धरणारे असताना त्यांना जे असतात ना त्यांनी सोडू बोलत त्याला। हा हॅलो, माझी पद्धत आहे, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी। आता तुमचा कसा माहिती आहे, थोडक्यात सांगते। रडू नको बाळा मी पाण्याला जाते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, लोण्याचा गोळा, अरे लोण्याचा गोळा, अरे गोळा याचा गोळा, लोण्याचा गोळा तुला खायला देते, अरे लोण्याचा गोळा तुला खायला देते, खायला देते, अरे पाण्याला जाते, पाण्याला जाते, बस जबरदस्त। ही बुवांची बुवा पद्धत आहे, पण माझी पद्धत अशी आहे बुवा, कारण आतापर्यंतचा अनुभव, आज भांडूप नगरी म्हटल्यानंतर भजनाची पंढरी तुम्हीच म्हणता, सर्वांना ज्ञात आहे। जेवढे बुवा कोकणातले बुवा जास्तीत जास्त बुवा या भांडूप नगरीमध्ये राहतात, तो वारसा जपतात। आणि आज सन्माननीय उमेश माने साहेबांनी आज एवढा मोठा कार्यक्रम त्यांच्या सवंगड्यांनी मिळून हा दीपोत्सव कार्यक्रम बुवा आयोजित केलेला आहे, आणि त्यानिमित्तानं ही डबलवारी आहे, म्हणून ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी। त्यामुळे गजर घेतो आणि नंतर बुवा बोलणं। सन्माननीय कैलासवासी श्रद्धा श्रीकांत तेली
यांच्या स्मरणार्थ बुवा कुमार गणंजय तेली या माऊलीकडनं माझे शिष्य आहेत बुवा हे शिवडावचे. बघा भजनावर किती श्रद्धा आणि प्रेम. हा धनंजय मुलगा जो आलाय ना शिवडावचा माझा शिष्य आहे तेली, हा मुलगा आपल्या बाबांना घेऊन आलाय बुवा. आणि बाबांच्या त्यांचं ऑपरेशन आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 14 ब्लॉकेज आहेत, 14 ब्लॉकेज. आणि त्यांचं या 2 दिवसामध्ये ऑपरेशन करायचं आहे बुवा. ते बाबांना हा माणूस घेऊन आलाय आणि ते भजनाचे वेडे एवढे आहेत. एवढा ब्लॉकेज असताना 2 दिवसामध्ये ऑपरेशन करायचं आहे, तरी सुद्धा ती व्यक्ती येऊन भजनामध्ये बसली आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा माऊली. उदंड आयुष्य लाभो त्यांना आणि त्यांच्या सौभाग्यवती कैलासवाची श्रद्धा श्रीकांत तेली यांच्या आत्मा चिरशांती लाभो. 200 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. श्री ब्राह्मणदेव विकास मंडळ खांबाळे मधलीवाडी अध्यक्ष विलास बुधाजी पवार. पवार कशात कमी नाही हो. कार्याध्यक्ष प्रकाश सीताराम गुरव या माऊलीकडनं 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. धन्यवाद. बघा वेगवेगळ्या चाली येतात आणि त्या चालींचा वापर आम्हाला डबल बारीमध्ये करावा लागतो, कारण कालाय तस्मै नमा. बघा आजचा हा सामना जुनी चाल आहे, चाल जुनी आहे पण ती किती गोड आहे बघा. आणि त्याचा शब्द बघा. होतोय हा भांडूपण नगरीत. सन्माननीय पवार बुवा मला सांगितलं, बुवा 10वीत असताना कच्चे होते, त्यांना लिहून घ्यायचा लागता. बुवा या भजनी क्षेत्रामध्ये 32 वर्ष मागा झाली. 32. सन्माननीय भजन सम्राट भगवान लोकडे बुवा, लक्ष्मण गुरव बुवा, श्रीधर मुनगेकर बुवा, नारायण वाळवे बुवा यांच्याबरोबर सुद्धा डबलबारी करायची संधी आम्हाला मिळाली बुवा. हे माझं मी भाग्य समजतो. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. 32 वर्ष या भजनी क्षेत्रामध्ये बुवा झाली. 58 वर्ष माझं वय आहे. 58 या डांबार घातलोय. 58. 32 वर्ष जेव्हा तुमका होतली तेव्हा तुमका प्यानाव लागतला, तुमका चष्मो लागतलो आणि बराच काय तुमका लागतला. कारण बालपण, तरुणपण, म्हातारपण या तिन्ही अवस्थेमधून जावं लागतं प्रत्येकाला. इथेच करा या कलियुगामध्ये. तो काय होता अजान केलेला पाप नातवंड फेडायचा, पण आता या कलियुगामध्ये इथलाच पाप इथेच फेडा. हयचे हय आवाज वाढव, हयचे हय नंतर उद्या वाढव. छे काही उपकारतो नाही, आता वाढव. म्हणून सामना होतोय हा भांडूपण नगरीत. मगाशी 10वी नापास झाल्याबद्दल माने मॅडम, मी 10वी नापास नाही. ते बोलतात 10वीत कच्चे होते. बुवा मी ग्रॅज्युएट आहे. मी 15वी पास कॉलेज कणकवली कॉलेजमध्ये 15वी पास झालेलो माणूस होतो. तुमचा वाटला काय गंगूबाई नॉन मेट्री हे शाळेत असताना सुद्धा परत आवडले. काय शाळेचा सांगायसारख्यात नाही का आवडल्या. हॅलो हा बस बस हय्या आता. हो भाऊ हय्या 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 मी तुमका 500 रुपये देणार. हय्या हय्या. सारखे कुसकरीत काय आला माहिती आहे, त्याच्यात बाळतीन मेली रे. काय आला माहिती आहे, ज्याची सुईन धडा ती बाळतीन सुटली आणि ज्याची सुईन अशी ती बाळतीने मेली. कशी अवस्था झाली बुवा. म्हणून माऊली झाला आता बरोबर. फक्त माझ्यासाठी तुमचे मी पाया पडते. भय येऊन बसा गजर होईपर्यंत. येवा येवा मी सांगते आय लव्ह यू. येवा या या आय लव्ह यू. येवा लागत ते शाहरुख खान. सामना होतो ह्या भांडूपण नगरीत. चला सारे दंग होऊ भजनात, चला सारे दंग होऊ भजनात. सामना होतोय हा, सामना होतोय हा, सामना होतोय हा, सामना होतोय हा, सामना होतोय हा भांडूपण नगरीत. सामना होतोय हा भांडूपण नगरीत.
चलाचा आहे चंग बुवांची सुंदर नगरी भजनाची आहे पंढरी भजनी बुवांची सुंदर नगरी हो बुवा भजनाच्या पंढरीमध्ये आम्ही आलो आहे जिथे नामस्मरणाची किंमत मोजली जाते जिथे कलाकाराची कदर केली जाते जिथे कलाकारांची खाण म्हणून ओळखले जातं हे भांडूप नगरी आहे बुवा आणि बुवांबद्दल मी वाईट नाही बोलणार माणूस सज्जन आहे या युट्यूबला जाऊन दे माणूस संजय पवार हे नावाचे बुवा अतिशय सुज्ञ सज्जन आणि दानशूर आहे वेळ प्रसंगाला एखाद्याला मदत सड हातान करणारी व्यक्ती आहे कारण भगवंत अशा माणसांनाच भरपूर देतो ते म्हणून भगवंताची कृपा तुमच्यावर आहे कारण वेळ प्रसंगाला तुम्ही एखाद्याच्या संकटाला धावून जाता लक्ष्मी पूजनला तुम्ही लक्ष्मी पूजनला ना बुवा जी रक्कम बक्षिसाची मिळते तिथे गोरगरिबांच्या वृद्धाश्रमामध्ये जाऊन हे ते दान करतात त्यांना मदत करतात माझ्या संजय पवार बोलसाठी एकदा टाळ्या आज माझी सुद्धा इच्छा आहे थोडस बक्षीस तुम्हाला अधिक मिळेल गजेरामध्ये ते थोडस तिकडे दान करा आणि अर्ध दान मला करा अशी माझी इच्छा आहे कारण मनुष्य स्वार्थी आहे बुवा माझा माझा यमाचा खाजा हा हो तुका दान व्हाया नाही तर अनुभव सांगते तर ही व्यक्ती नंदू नाईक बिचारा अतिशय गरीब आहे हो अतिशय गरीब प्रामाणिकपणे सांगतो त्याच्या केव्हा केव्हा त्याच्या पायामध्ये चप्पल सुद्धा नसतं खूप गरीब माणूस पण भजनावर एवढा प्रेम आणि सगळ्या भजने बुवांची ओळख कुठे डबलबारी कोणाची आहे ते वेळापत्रक टाइम टेबल पत्त्यासहित या नंदू नाईककडे सगळ्यांकडे असणार अतिशय गरीब या माणसासाठी एकदा टाळ्या वाजव कोकणातला माणूस भजनावर प्रेम करणारा पण दानशूर तेवढाच आहे दोन्ही बुवांना खिशात पैसे नसताना गरीब माणूस असून देण्याची दानत लागते ती त्याच्याकडे आहे 51 रुपयाचं बक्षीस या दोन्ही बुवांना त्याने दिलेलं आहे आम्हाला म्हणून नाही काळजी करायची नाही एकदा डबलबारीत माझ्या बरोबर होते 11,000 रुपये बक्षीस त्यांनी मिळवलेलं 11,000 11,000 बरोबर ना म्हणून माझ्या संगतीत राहायचं मिळणार रडायचा नाही 11,000 मिळालेले म्हणून आज आशा धरू नको ना मिळतले जे काय असतील ते मिळतील पण कोणी नाही दिले तरी माझे पवार बुवा 100% जाताना जे आता 2,000 मिळाले ते तुका देऊनच जाणार रडायचं नाही म्हणून म्हणतो बघा भजनाची हो पंढरी भजनी बुवांची सुंदर नगरी सामना होतोय हा सामना होतोय हा सामना होतोय हा रंगीत संगीत सामना होतोय हा रंगीत संगीत चला सारे डबल बारीमध्ये जोक सांगताना लोक हसली पाहिजे आपण हसायचं नाही कारण मी आतापर्यंत बुवा बघितले त्याच्यामधले मला भजन वर्षी काशीराम बुवा जवळून बघण्याची संधी मला मिळाली काशीराम बुवा एवढे जोक सांगायचे बुवा ना पण ते स्वतः कधी हसलेच नाही लोक आतमध्ये घुसमाटान एकटेच हसायचो बाहेर जाऊन एखादो माणूस एकटोच
पण ते स्वतः हसायचे नाही केव्हा. जोक सांगताना असा सांगायचा सिरियस होऊन. नाहीतर काय काय लोक सांगतात बुवा जोक सांगणारा आपणच काय झाला काय तुका लोकांका हसा दे कळा काय लोकांना. हे तो बाबू हसता कशा. हे बाबू तुका काय कळला रे. हा उंबाळ होतो. तर सांगायचा मुद्दा बुवा काशीराम बुवांची आठवण आली. बुवा मान्यताई बुवा सुद्धा हुशार माणूस आहे. देवाची शपथ सांगतो तुम्हाला पहिल्यापासूनच हुशार. एक माणूस आमच्याकडे शेजारी तो बापूस वारलो. अजिबात रडाक नाही. बापूस वारान बापूस गेलो स्वर्गवासी झालो रडाक नाही बुवा. थोड्या दिवसांनी त्याची आई वारली रडाक नाही. हे कलियुग आहे बुवा. थोड्या दिवसांनी त्याची थोड्या दिवसांनी त्याचा भाव वारलो सको एकच होतो रडाक नाही. थोड्या दिवसांनी बहीण वारली रडाक नाही. का रडाक नाही. बापूस वारलो शेजारी सगळे येले ए बाबा रडा नको बापाशीची माया आम्ही देणार रडायचा नाही रडाक नाही. थोड्या दिवसांनी औस वारली औस सगळे औशी नो पेडणेकरी दिली बुवांच्या भाषेत चव्हाणी दिली पवारी दिली औशी आमच्या इलो आणि त्याका सांगायला लागले बाबा औशीची माया आम्ही देऊ रडायचा नाही. थोड्या दिवसांनी बहीण वारली बहिणी जमा झाले लाडक्या बहिणी त्याका सांगायला लागले बाबा बहिणीची माया आम्ही देणार रडायचं नाही रडाक नाही. पण थोड्या दिवसानंतर त्याची एकुलती एक बायको वारली खळ्यात बोंब मारून रडाक लागलो. मी जाऊन त्याला विचारले बाबा सगळी वारली तू रडाक नाही आणि बायको वारल्यावरच रडतं कशा. तर तो सांगता काय लय पोचलेलो. तो सांगता कायचा अनुभव तुमका सांगा. बहीण वारली तेव्हा बहिणी सगळे जमा झाले बहिणीची माया देते म्हणून सांगल्यानी. औस वारली सगळे औशी जमा झाले औशीची माया देते म्हणून सांगल्यानी. बापूस वारलो बापाशीची माया देते म्हणून सांगल्यानी. पण बायको वारली पण कोण एक पण कोण ह्या बाजू कोण येऊ पण नुसते फुटाफूट माझी. म्हणजे ह्याच कलियुग आहे बुवा. ह्या कलियुगामध्ये ह्या असाच होणार. आता मी हसले काय मी आता सांगताना हसलोय पण ज्याका हसलो कळला तो हसलो ज्याका कळाक नाही तो बाजूवाल्यात बघून हसतो. ज्याका अजिबात कळाक नाही तो बाहेर जाऊन उंबाळतो पण थोड्या वेळा उंबाळतो 100% कळतला म्हणून म्हणते बघा परंपरा ही हरिभजनाची कोकणच्या त्या पंचरत्नांची. गेला दसरा आली दिवाळी ही आठवण राव. गेला दसरा आली दिवाळी ही आठवण राव. दिवाळी हो गेला दसरा आली दिवाळी ही आठवण राव. काय काशीराम बुवांनी करून ठेवलंय. गेला दसरा आली दिवाळी आठवण राव. गेला दसरा आली दिवाळी आठवण राव. दिवाळी काशीराम बुवा म्हटलं तर एक वेगळी क्वालिटी. पंचरत्नामध्ये ते येतात. त्यांच्या चाली गणपती सीझनला युट्यूबला बघा प्रत्येकाला ऐकायला मिळणार मोबाईलमध्ये. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण.
हे दिलेलं आहे, नुसती बडबड आमका दिलेली नाही. एखादं गाणं म्हटलं ना कायमचं स्मरणात राहायला पाहिजे. चिंतामणी पांचाळ बुवा आमची, कदम बुवा म्हटल्यानंतर कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम म्हटल्यानंतर एक वेगळी पद्धतच वेगळी होती. सकल्या नकल्या यसल्या सुसल्या चला हे द्या बघतस काय. सकल्या नकल्या यसल्या सुसल्या चला आज धरूया चोरा बसाद सोडायचो ना विसुदीच्या पोरा. बसाद सोडायचो ना विसुदीच्या पोरा. सकल्या नकल्या यसल्या सुसल्या चला, सकल्या नकल्या यसल्या सुसल्या चला आज धरूया चोरा बसाद सोडायचो ना पवारांच्या पोरा. बसाद सोडायचो ना यशोदेचा पोरा. काय चाली होत्या 1 2 3 धरून चेचीन हातात गावलोस तर उभो पेचीन या तेनीच पेचूचा. पांचाळ बुवा म्हटल्यानंतर परशुराम पांचाळ बुवा म्हटलं तर एक वेगळीच क्वालिटी. तू सुख करता तू दुःख हरता, तू सुख करता तू दुःख हरता बापा मोरया गजानना. रत्नागिरी देवगड कंटकावली कट्टा मालवणी राधापूर आम्ही कोकणचे सांगताना आमचं भरून येईवर. ओ नालंग बागवे दशावतारी नाव ऐकून होईल मान ताट. दशावतार म्हटल्यानंतर आई शपथ काय एंट्री झालेली. दशावतार म्हटल्यानंतर आज आठवण येते कैलासवासी प्रशांत मेस्त्री. एकदा टाळ्या वाजवून आले. काय स्त्रीपाठ करायचे हो, पण आज आपल्या हयात नाही ते. सुधीर कलिंगण लोकराजा होऊन गेला बुवा, हे तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. तो राजा पुन्हा राजा तसा होणार नाही. काशीराम बुवाच होणार, परत होणे नाही. भगवंताने पाठवलेली माणसं आहेत ती. पाटील बुवा कदम बुवा यांचा एक वेगळा साचा आहे बुवा. आता पाटील बुवा म्हटल्यानंतर पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडियाला. ओ संतांच्या विरुद्ध पंडितांचा सामना रंगला. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा. एकदा माझ्या मंडळीसाठी टाळ्या वाजवा. का हे भजन एकटं करू शकत नाही. विनोद चव्हाण बुवा एकटं नाही. पकवाज तबलजी, आमचे तबलजी, कोरस, मायबाप रसिक, साऊंडवाले, आज 90% योगदान या बारीचा. सगळं भार 90-95% या साऊंडवाल्याने उचललेलो. एकदा टाळ्या वाजवा. 95% बारी आजची जर कोणी उचलली असतात तर त्या साऊंडवाल्याने. म्हणून प्रशांत मेस्त्री यांची आठवण म्हणून 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे बुवा. लक्ष्मण शिंदे दशावतारी खुडी देवगड, सोयरी बुवांचं गाव, किरण सुद्री बुवांचं गाव, बरोबर. खुडिये सुनीलो इलो 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 एक खर्च नाही.
वाढलेला वेळ वाटता नाही थैल्या थय आणि बाबूराव खय या बरं आहे त्याला दाबून दर चेपून दर वाजव ह्या चपल्यासारखं वाटतं गोवा. म्हणून प्रशांत मेस्त्री यांच्यासाठी एक गाणं म्हणतो बघा दशावतार. अशी पाखरे आनिक स्मृती ठेवून जाती अशी पाखरे दोन दिशांची रंगत संगत दोन दिशांची रंगत संगत दोन दिशांची नाती अशी पाखरे ती आनिक स्मृती ठेवून जाती अशी पाखरे ती. प्रशांत मेस्त्री दशावतार यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. म्हणून म्हणतो बघा परंपरा हरिभजनाची कोकणच्या त्या पंचरत्नांची वारसा जपूया बुवा वारसा जपूया वारसा जपूया वारसा जपूया वारसा जपूया हरिनामात चला सारे दंग होऊ भजना. तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी रीत काना तुझी रे नाही बरी रीत काना तुझी रे नाही बरी. पिछली माझी बांगडी 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 कोकणच्या त्या पंचरत्नांची वारसा जपूया वारसा जपूया वारसा जपूया हरिनामात चला सारे दंग होऊ भजना. वा ज्याची खावी पोळी त्याची वाजवाट. आज सन्माननीय अशोक माने या साहेबांवरती एक छोटासा काव्य मी तयार केलं आहे. सॉरी उमेश माने साहेबांसाठी नगरसेवक कार्यसम्राट नगरसेवक यांच्यासाठी 2-3 चरणाचा प्रयत्न केलाय. काय चुका असतील तर तुम्ही सांभाळून घ्या. निसर्गरम्य भांडुप नगरी साधा पद ग परे ग सारे सानिध पदरे गरे गरे सा. निसर्गरम्य भांडुप नगरी एक गुणवंत जन्मला एक गुणवंत गाजला उमेश माने या नावाने हिरा चमकला. निसर्गरम्य भांडुप नगरी निसर्गरम्य भांडुप नगरी एक गुणवंत गाजला एक गुणवंत गाजला उमेश माने या नावाने हिरा चमकला.
स्वभाव त्यांचा साधा भोळा माणसे सारी होती गोळा स्वभाव त्यांचा साधा भोळा बघा मगाशी आम्ही आलो दोन्ही बुवा आल्यानंतर आमचा सत्कार त्यांनी केला आणि मराठ मोळेपणा काय असतो बघा नाही तर एखादे नगरसेवक एखादे आमदार काही भजनी बुवांकडे वाकून सुद्धा बघत नाही जर डबलबारी चालू असली ना तर बाहेरून जातात का डबलबारी बघूचे लागतं म्हणून काही जण आहेत बुवा असे काही जण अशा पण मी बघितलेल्या आहेत बुवा प्रामाणिक डबलबारी चालू असताना जर त्या आमदार किंवा खासदार नगरसेवक आले आणि डबलबारी बंद केली त्यांचा सत्कार करण्यासाठी तर ते स्वतःहून सांगतात बारी चालू ठेवा आमचा सत्कार सावकाश करतो बाजूक करा असे पण आहेत आणि काय असे पण कल्टी मारायची का पण आमचे उमेश माने साहेब असे आहेत आम्हा दोन्ही बुवांचा सत्कार प्रामाणिकपणे केला मिठी मारली दोन्ही बुवांना मिठी मारून गळा भेट घेतली आणि गोड आमच्याशी 4 शब्द बोलले बुवा हेच आम्हाला पाहिजे हो देऊन घेऊन काय होत नाही शब्द प्रेमाचे 2 आपल्याला मिळाले ना आपलं पोटभर मिळते याचा अर्थ कोणी देवचे असलं तर थांबा नको जेवण घेऊन काय होत नाही म्हटलं थांबती देवचे असं काही नाही पण अशोक माने साहेब त्यांना मी सलाम करतो सॉरी अशोक माने घेतात उमेश माने साहेबांना मी सलाम करतो कारण हो भांडूपमध्ये नाव आहे उमेश माने जिथे विषय गंभीर तिथे उमेश माने खंबीर एकदा उमेश माने साहेबांसाठी एकदा टाळ्या वाजवा म्हणून म्हणतो बघा स्वभाव त्यांचा साधा भोळा माणसे सारी होती गोळा दीन दुबळ्यांची सेवा करुणी जनतेला ते लावती लढा शिंदे साहेबांचा खांदा शिलेदार शिंदे साहेबांचा खांदा शिलेदार आज उदयास व्हाला उमेश माने या नावाने हिरा चमकला भगव्याची ती शान राखली जनतेच्या त्या हृदयात भगवा खांद्यावर घेतला उमेश साहेबांनी खांद्यावर घेतला समाज सेवा केली आज नगरसेवक आहेत मॅडम काही वर्षानंतर आमचे उमेश दादा या भांडूप नगरीत आमदार म्हणून 100% येणार आहे माझा पूर्ण विश्वास आहे का ज्यांनी ज्यांनी भजनावर प्रेम केलं ज्यांनी ज्यांनी हिंदू धर्म संस्कृती जपली ज्याने ज्याने हरिनामामध्ये जे जे बसले ते त्यांची प्रगती झालेली आहे आणि ज्यांनी हरिनामाला विरोध केला त्यांची अधोगती झालेली आहे म्हणजे आज उमेश माने साहेब आमच्यासारख्या कलाकारावर प्रेम करतात आपल्या मराठी माणसाची संस्कृती जपतात परंपरा जपतात वारसा जपतात त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण 100% आमचा रामेश्वर आमचा गांगेश्वर आमची सातेरी आमचा कुणकेश्वर भगवंत त्या माने साहेबांचा 100% पाठीशी आहे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांचा म्हणून म्हणतो बघा भगव्याची ती शान राखली जनतेच्या ते हृदयात भेदभाव तो विसरून होती भेदभाव तो विसरून होती तत्परते जनसेवेत भेदभाव तो विसरून होती तत्परते जनसेवेत भजन पूजन संस्कृती जपुनी मराठमोळा भांडूप नगरी असा नेता हो लाभला असा नेता हो लाभला
उमेश माने या नावाने हिरा चमकला. म्हणून आता बघा, अंधार फार झाला दिवा पाहिजे, अंधार फार झाला जीवा पाहिजे, अंधार फार झाला दिवा पाहिजे. आणि या भांडूप नगरीचा विकास करण्यासाठी उमेश मानेच पाहिजे, उमेश मानेच पाहिजे, उमेश मानेच पाहिजे. जय भवानी. मराठमोळा भांडूप नगरी हो, मराठमोळ्या भांडूप नगरी असा नेता हो लाभला, असा नेता हो लाभला. उमेश माने या नावाने हिरा चमकला. म्हणून भगवंताने त्यांना उदंड आयुष्य देवो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो आणि गजाराकडे जातो. म्हणून म्हणतो बघा, कलियुगाची आली फेरी आता तरी बोला तुम्ही रामकृष्ण हरी. दादा तिना दादा तिना दादा तिना दादा. कलियुग हा, या कलियुगामध्ये बुवा रामनाम घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आता आमचे लोके बुवा ज्यांचा आज वाढदिवस आहे, सन्माननीय लोके बुवांचा वाढदिवस आहे, म्हणून वाढदिवसाप्रित्यर्थ त्यांना शुभेच्छा. दोनोळी बुवा. सारा दिवस आनंदाचा, सारा दिवस आनंदाचा वाढदिवस आहे लोके बुवांचा. सारा दिवस आज आनंदाचा, सारा दिवस आनंदाचा वाढदिवस आहे लोके बुवांचा. हर बार दिल ये आए, तक के दिख दिख तक, तक के दिख दिख तक, बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए. तुम जियो हजारों साल है मेरी आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू संदीप लोके बुआ. हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे हो हो संदीप. हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे लोके बुवा. जोरदार टाळ्या वाजवा आमच्या संदीप लोके बुवांसाठी. लाख लाख शुभेच्छा. उदंड आयुष्य त्यांना मिळो अशी देवाकडे प्रार्थना करतो. म्हणून म्हणतो बघा, कली आली फेरी आता तरी बोला रामकृष्ण हरी. वाल्या कोळी तरला, वाल्या कोळी तरला, मरा 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 राम राम रा. वाल्या कोळी तरला, वाल्या कोळी तरला हो नामात, वाल्या कोळी तरला राम नामात. चला सारे दंग हो भजन. बघा, सन्माननीय नगरसेवक श्री उमेश सुभाष माने यांचे खंदे समर्थक नवीन साबाजी कासले, ग्लोबल अकॅडमीचे संचालक, दोन्ही बुवांसाठी प्रत्येकी 100 रुपयाचं बक्षीस त्याने दिलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा माऊली. लाख लाख धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
माने साहेबांसाठी एवढंच सांगतो, पत्ते जरी भाव नसले पिसणारा एकच असतो, पत्ते जरी भाव नसले पिसणारा एकच असतो, एके जरी चार असले जिंकणारा एकच असतो, एके जरी चार असले जिंकणारा एकच असतो. वारा कोणाचाही असू दे, वारा कोणाचाही असू दे, नाद फक्त उमेश माने साहेबांचाच असतो, नाद फक्त उमेश माने साहेबांचाच असतो, नाद फक्त उमेश माने साहेबांचाच असतो. लाख लाख धन्यवाद. म्हणून म्हणतो बघा, बक्षीस मिळालाय तेवढं माझ्या संजय पवारबांना सुद्धा तेवढंच मिळतं. म्हणजे कुठेतरी फक्त एवढाच बाकी राहिलेले आहेत. डोंबिवलीतून जे 2000 रुपये लिहिले ते अजून खाली येणार. ही सारखी मी वाट बघतोय, मी वाट बघतोय, पण माका वाटत नाही. काय नाही बाबा, नशिबात प्रत्येकाच्या हातात माका, आता माझ्या नशिबात ते माका मिळणार, त्यांच्या नशिबातला मी येऊ शकत नाही, माझ्या नशिबातला ते घेऊन जाऊ शकत नाही, आणि आमच्या दोन्ही बुवांच्या नशिबातला हे घेऊन जाऊ शकत नाही. ती तिची वाट बघतो. मागच्या टायमाला 10,000, या टायमाला काय नाही, तीच पाहिजे. म्हणून नगरसेवक उमेश सुभाष माने यांच्या सहकारी जगदीश चिले, शिवनेरी कंपाऊंड, दोन्ही बुवांसाठी 201 रुपयाचं बक्षीस त्याने दिलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. लाख लाख धन्यवाद. म्हणून म्हणतो बाबा, 10वी पास झालो म्हणून वाडीत पेढे वाटून गेलो, पेढे पास झालो म्हणून पेढे वाटून गेलो वाडीत. तर शेजाऱ्याचे काका काय म्हणतो, रे गंप्या कसले रे पेढे? तो म्हणाला 10वी पास झालाय. तो काका म्हणता, अरे मी अभ्यास करू नाही, काय नाही, धड शाळेत जाऊ ना, धड अभ्यास करू नाही, आणि पेढे कसले वाटतो? तो पोरगो म्हणालो, होय माझ्या बरोबर, तुमच्या बरोबर आहे काका, पण गेल्या महिन्यात तुमका मुलगी झाली. तेव्हा मी काय विचारलेलं, बऱ्याच लोकांना समजतच नाही, आणि समजलं तो नंतर कळल्यावर असतो. बघा तुम्ही, एवढाच असायचो नाही. म्हणजे आताची पिढी बुवा किती शार्प माइंडेड आहे ते बघा. संदीप गावडे बुवा या माऊलीकडनं 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. बुवा तुमका बारी होत, माका बारी होत, भगवंताने प्रत्येक जनार्दन पेडणेकरांनी बुवांका बारी होत, भगवंताने शेअर जो दिलेला तो प्रत्येकात दिलेला, त्याच्यामुळे बारींचा काय नाही हो, कॅलेंडर फुलवड असं काय नाही. मी काय म्हणतो, ज्याका काय येत नाही, ज्याका पेटीतलं फतरे सुद्धा माहित नाही, तर ह्या कलियुगात त्याचा कॅलेंडर फुला, ह्याचाच कलियुग म्हणतो. जो तलवारी घेऊन येता, जो गोगल आणता, एखादो बुवा त्याका बारीओ फुलतो, हे कलियुग आहे. आणि जो जीव तोडून गाता, 13 मात्रा 14 मात्रा, दरबार राग, यमन कल्याण, भूपेश्वरी, हो मला बारीओ कमी, ह्याचाच म्हणतात कलियुग बुवा. म्हणून या ठिकाणी कार्यसम्राट नगरसेवक सुभाष माने, भांडूपचा भावी आमदार, भांडूपच्या हिरा, शाखा प्रमुख प्रकाश शिवराम धाडवे यांच्याकडून विनोद चव्हाण बुवा यांच्यासाठी सुंदर गीत घेतल्याबद्दल हे 501 रुपयाचं बक्षीस त्याने दिलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. लाख लाख धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. अरे हॅलो हॅलो, म्हणून तुमचा बरा आपला आता माका येत नाही बुवा, म्हणजे आता काय तर करताच ना दबारी, तुमच्यापेक्षा तो करता. आज जो वाढदिवस आहे ना, चाळवले ए हा झाले का, लयच वाढीत चाललाय या. म्हणून म्हणते बघा, जरा थांब, त्या मुलांसाठी एक गाणं म्हणूया. आमच्या पप्पांनी गणपती आणला, चाळवले गोडी, शंकरानी पार्वती मांडीवर बसला गणपती. हा कसा टुकमुकू बघतोय चांगला. आमच्या पप्पानी
आमच्या पप्पाने गणपती आणला, आमच्या पप्पाने गणपती बाबू बरोबर, एक नंबर. हा शबाद. आमच्या पप्पाने गणपती आणल्या, लय गाणं चालला या. आणि पप्पांका कोणी आणले? तुमच्या पप्पांना आजान आणला. अरे तुझ्या पप्पाने गणपती आणल्या, पण तुझ्या पप्पाच्या अगोदर तुझा आजो होतो, तो सुद्धा गणपती आणली. त्या आजाचं नाव घे ना. आमच्या पप्पाने म्हणजे तुझ्या पप्पाने सगळा केल्या. अरे पप्पा तुझे खैसून दिले, तुझे आजो होतो ना पप्पा इले. ह्या कलियुगामध्ये बुवा ह्यालाच चालता म्हणून म्हणतो बघा, कलियुगाची आली फेरी, आता तरी बोला तुम्ही रामकृष्ण हरी. कोळी तो तरला नामात, वाल्या कोळी तो तरला राम नामात. हो चाले मुळीच नव्हते रे काना माझ्या मना, मुळीच नव्हते रे काना माझ्या मना. तुझ्यासाठी 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 काय वाजव तुला बिचारव, काय वाजी सांगायचं. एखादं हात देवाचे जाऊन पाटला करा, जाऊन आत्महत्या करी, त्या भाजवण्यापेक्षा जाऊन ते जीव दिलेलो. अरे तो चोळता म्हणून बाया बघता, चाटी बघता, बाया बघता, त्याचो बाया सुद्धा दिलो, पण तो बाया काय लागत तयार नाही. बुवा आज भजन पवार बुवा एवढे तुफानवर आवाजात गातात, भगवंताची देण आहे. पण बुवा ही साथ संगत आहे. पकवाजवाले सुद्धा किती जीव तोडून विचार येतो. आता मगाशी हा वाजवत होता कदम, आमचा सुंदर पोरगा वाजवता, एकदा टाळ्या वाजवा माऊली त्यांच्यासाठी, सुंदर. पण का कबड्डी पण चांगले आहेत. हा ओंकार चांगल्या रती महाराजांकडे याने साथ केलेली आहे. सुरेश वाडकर बुवा त्यांच्याकडे सुद्धा साथ केलेली आहे तबला टाकायची. या माणसाने आज आमच्याकडे येतो, केवढं आमचं भाग्य आहे. पण तो मगासपासून बारी चालू झाला, पण तो गत्ता बाया येण्यासाठी, पण ती बायाची शाही गेली, पण तो काय बाया होत तयार ही परिस्थिती. कारण म्हणून म्हणतो बघा, वाल्ला कोळी तरला हरिनामात, वाल्ला कोळी तरला हरिनामात, चला सारे तंग होऊ. वा मगाशी काहीतरी बुवांचा एक गजर संपला. आता एकच वाक्य बुवांचं उत्तर देतो मी. मगाशी व्हॉट्सअप आणि गुगल तुम्ही काहीतरी बोललात ना, व्हॉट्सअपचा काहीतरी, व्हॉट्सअपचा असं काहीतरी विषय काहीतरी लिहिलेलं बोललात तुम्ही, व्हॉट्सअपचा विषय. एक मात्र लक्षात ठेवा बुवा, या युट्यूबला जाऊन दे, व्हॉट्सअपची हिस्ट्री डिलीट करता येते. व्हॉट्सअपची हिस्ट्री डिलीट करता येते. गुगलची हिस्ट्री बुवा डिलीट करता येते. गुगलची हिस्ट्री डिलीट करता येते. फेसबुक वरच्या स्टोऱ्या डिलीट करता येतात, परंतु कर्माची हिस्ट्री कधी डिलीट करता येत नाही. कर्माची हिस्ट्री कधी डिलीट करता येत नाही. जे पेरला त्या उगवणार 100%. हे आज जे कर्म करणार, हे कर्म तुम्हाला फेडायचंच आहे. तुम्हाला, आम्हाला, सगळ्यांना. त्याच्यात मी पण येईल. कोण याच्यातून बुवा सुटलो नाही. आज पेडणेकर बुवा काय गरज होती मला सांगा, एवढा लांबून हय बदना घेऊची. पण आमच्यावर प्रेम, पवार बुवांवरती प्रेम, डबलबारी असले येणार, मनातीला तर 200 दोन्ही बुवांना देणार, येऊन भजनात बसणार. एक प्रेमळ स्वभाव, एक दानशूर. काय देऊ नको
काही देऊ नको, काही एक देऊ नको, फक्त तुमचा हसरा चेहरा आणि तुमचे आशीर्वाद आणि हसरा चेहरा आणि मिठी मारलात का आमका पोच झाला. जनार्दन पेडणेकर गोवांसाठी एकदा टाळ्या वाजवतात. एक हसरा चेहरा आणि लोकांना कसं हसत ठेवावं एक जादू त्यांच्याकडे आहे, भगवंताने दिलेलं वरदान आहे. म्हणून म्हणतो बघा, अहंकाराने लंका जळली, भक्तीने ती गाथा तरली. अहंकाराने लंका जळली बुवा, रावणाने अहंकार केला, लंका जळाली. 101 मुलांचा बाप अरण्यामध्ये कुत्र्यासारखा मेला. 101 मुलं होती, आमका 2 मुलं सांभाळताना कठीण. 2 हम दो हमारे दो, गव्हर्नमेंटने कायदो आणि काही वर्षांनी काढतील. हम दो हमारा एक, त्याच्यानंतर असो कायदो काढतील फक्त हिंदू धर्मावर. म्हणून या युट्यूबला जाऊ दे म्हणता येईल, हिंदू धर्मावरच कायदे येतात, इतर धर्मांना नाही. मी कुठल्या धर्माचा विरोध करत नाही, पण आज हे भजन पूजन कीर्तन प्रवचन छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपण करतो. निवृत्ती नामदेव सोपान मुक्तबा एकनाथ नामदेव तुकाराम संतांची परंपरा लाभलेला, वारसा लाभलेला हा हरिनामाची परंपरा आम्ही जोपासतो. पण आज आमचं मुंबई सारख्या ठिकाणी भजन, डबलबारी भजन 10, 10:30, 11ला बंद केले जातं. तेव्हा कायदा कुठे हो? हा कसला कायदा? जर कायदा असेल तो सर्वांना समान पाहिजे. कायदा असेल बुवा तर बरोबर ना, तो सर्वांना समान पाहिजे. मग आमच्यासाठी 11 वाजता बंद, मग 4:30 वाजता काय लागतात काय? तेव्हा सुद्धा बंद होणं गरजेचं आहे. बरोबर असेल तर टाळ्या वाजवा, ते बंद झालं पाहिजे. अरे हिंदू धर्माची पताका, ज्या महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्मासाठी आम्ही ज्याने आयुष्य वेचलं, ती परंपरा जोपासली, ती पंचरत्न, त्यांचा वारसा आम्ही जोपासतो. ही पंचरत्नांचा वारसा जपण्यासाठी अहोरात्र आम्ही पवार बुवा, आम्ही पेडणेकर बुवा, अनेक बुवा जपण्याचा प्रयत्न करतो. आणि ध्वनी प्रदूषण कायदा घाला, चुलीत घाला, तो कायदा माणसानेच केलेला. जो माणसावर कायदो उलटो येतात त्या कायद्यात कधी मानायचं नाही. मी आजपासून सांगतो, ते लक्षात ठेवा. आपला हिंदू धर्म टिकला तर आपला देश टिकेल. आपला हिंदू धर्म टिकला ना तर देश टिकेल. आपला धर्म टिकला तर आपला जिल्हा टिकेल. आपला धर्म टिकला तर आपलं राज्य टिकेल. आपला धर्म टिकला तर आपला गाव टिकेल. आणि आपला धर्म टिकला तर आपली वाडी टिकेल. आणि आपला धर्म टिकला तर आपण टिकू. म्हणून धर्म प्रत्येकाने जपा. हिंदू धर्मासारखा धर्म जगात श्रेष्ठ नाही. म्हणून आज भजन पूजन आमच्या मुखामध्ये तुम्ही एवढा वेळ झाला तरी बारी ऐकायला थांबलात. ही परंपरा आमचं कर्तव्य आहे, ही जपणं आमचं कर्तव्य आहे. म्हणून जो जो अहंकाराने गेला बुवा, तुम्हाला अहंकार नाही, माका नाही म्हणून आतापर्यंत गाडी चालवा. तुमका अहंकार नाही म्हणून तुमचे बारे चालू, माका अहंकार नाही म्हणून 32 वर्ष लोकांनी स्वीकारले नाही. म्हणजे अहंकार असतो तर कधीच गायब केले नसतं लोकांनी. म्हणजे रावणाला अहंकार झाला, मेलो. बाणासूर मेलो, 3 अक्षराचा रावण मेलो. अहंकार 2 अक्षराचा कंस मेलो. आणि कलियुगामध्ये 1 अक्षराचा तो म्हणजे मी. या सगळं मी करतोय, या सगळं मी करतोय. मी दान करतोय, हे मी करतो बुवा, मी नाही दान करत. तुम्ही मगाशी म्हटलात मी जाऊन लक्ष्मीपूजनला दान करतो, मी नाही. तो परमेश्वर तुमच्याकडनं करून घेतोय. परमेश्वराने तेवढं तुम्हाला दिलाय आणि तो देत राहणार. हा करून घेतोय देव. तुम्ही फक्त नाम मात्र त्याचे नोकर आहात. मी त्या देवाचा नोकर आहे, तुम्ही देवाचे नोकर आहेत. भगवंत करून घेतो. ही पेटी वाजवतो मी, ती पेटी वाजवून घेणारा तो आहे. तो माझ्याकडनं करून घेतोय. तुमच्याकडनं दान धर्म करून तो भगवंत घेतोय. त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करूया. पवार बुवांसाठी एकदा सर्वांनी मिळून एकदा टाळ्या वाजूया की त्यांना उदंड आयुष्य मिळो. आणि असे दानशूर भजनी बुवा या कोकणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये असे तयार व्हावेत आणि लोकांची गरिबी दूर व्हावी. सुजलाम सुफलाम माझं कोकण व्हावं आणि असे दानशूर बुवा जन्माला यावेत. म्हणून माझ्या पवार बुवांना उदंड आयुष्य मिळो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. म्हणून म्हणतो बघा, भक्ती मार्ग खरा, भक्ती मार्ग खरा, भक्ती
भक्ती मार्ग खरा, भक्ती मार्ग खरा, भक्ती मार्ग खरा या विश्वात, भक्ती मार्ग खरा या विश्वात, चला सारे दंग होऊ भजनात. सामना होतोय हा, सामना होतोय हा, सामना होतोय हा भांडूप नगरीत, सामना होतोय हा भांडूप नगरीत, चला सारे दंग होऊ भजनात. हरिनामाची सेवा करूया, हरिनाम जपूया आणि नामस्मरण करूया. हेच आपल्याला भवसागर तारणार आहे. हे तारणारा फक्त हरिनामच आहे, बाकी काय नाही. बेटे ए बेटे, तुझं नाव काय सोना? हा आडनाव आडनाव ढवळ. अरे वा, काही भडग्या ते काय हो. रुई ढवळ या माऊलीकडनं, आमच्या रुई या बालकाकडनं 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सुंदर, एकदा जोरदार टाळ्या वाजवा, तिच्यासाठी टाळ्या वाजवा. गजाराची संगता करतो. हरिनामात शेवटी आपल्याला तारणार आहे, बाकी काय. बुवाने मागा धमकी दिली, एक बुवाने मागाशी धमकी काय दिली, युट्यूबला जाता आहे. बुवानी धमकी दिल्याने, बुवा तुम्ही जर माका वेडा वाकडा काय बोलला, जर कोण नाही थांबला, नुसते युट्यूबवाले जरी थांबले तरी मी तुमचा सोडणार नाही. तुमका सोडणार म्हणजे नसले कोण तरी मी ता पुरा करणार, त्याचो मी बदलो घेणार, मी त्याचो वचपो काढणार. पण बुवा जे धमकी देतात ना, बुवा जो गरजता है वो कभी बरसता नहीं. हाँ, जो गरजता है वो बरसता नहीं, वो चुपचाप बैठता है, वही काम करके निकल जाता है सुमडी में. म्हणून बुवा बोला तुम्ही, त्याच्याबद्दल वाद नाही, कारण बोलून बोलूनच 32 वर्ष मी सडसडीत झाले ना, तर लय होते असो ह्याच्याने बोलान बोलान माका कातरले बाजूसून एकदम मस्त बीत वाजली. आता बाडी टाकते. ठीक आहे, बोला बुवा, बाकी काय नाही. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. आनंदाचे धाम त्याचे गावाचे नाम रे, आनंदाचे धाम त्याचे गावाचे नाम रे, विश्वाचा विश्राम रे. चिद्रत्नांची खान रे एकाएकी जाण रे, चिद्रत्नांची खान रे एकाएकी जाण रे. प्राणांचाही प्राण माझा स्वामी तुझी आण रे, प्राणांचाही प्राण माझा स्वामी तुझी आण रे. विश्वाचा विश्राम रे. स्वामी माझा राम रे, स्वामी माझा राम रे, स्वामी माझा